नमस्कार. माधव बाग, डॉक्टर विद्याज हेल्थकेअर प्रस्तुत आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या आरोग्याविषयी आपण विचार केला पाहिजे, किंबहुना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य काय, अयोग्य काय, डॉक्टरांचं अचूक मार्गदर्शन जर मिळालं तर आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि आपल्या आरोग्याचा मंत्र आपण घेऊ शकतो. हाच मंत्र देण्यासाठी आज आपल्या सोबत डिजिटल युगातलं हेल्थ केअर मांडणार आहेत डॉक्टर विद्या बुद्धे, ज्या माधवबागच्या घाटकोपर क्लिनिकच्या हेड आहेत. डॉक्टर विद्या, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार मॅम. नमस्कार. खरं तर डॉक्टर विद्या, तुमचा अनुभव पाहता अनेक वर्ष म्हणजे जवळपास गेली 12 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यात भारत सरकारच्या आयुष विभागामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तो अनुभव खूप मोठा आहे. किंवा साऊथ कोरियाचा एक अनुभव तुमच्याकडे आहे, तिथेही तुम्ही 1.5-2 वर्ष काम केलेलं आहे. या सगळ्यानंतर माधवबागशी जेव्हा तुम्ही जोडला गेलात तेव्हा जवळपास 9,600 पेक्षा जास्त पेशंटचं कन्सल्टेशन तुम्ही केलेलं आहे आणि अनेकांना योग्य ते मार्गदर्शन सुद्धा केलंय. माधवबाग म्हटल्यानंतर हृदयरोग आणि डायबिटीस या 2 गोष्टी खरं तर आपल्या समोर येतात आणि अशा हृदयरोगाच्या पेशंटची ट्रीटमेंट जवळपास तुम्ही 1,653 पेक्षा जास्त पेशंटना तुम्ही बरं केलेलं आहे आणि 1,840 पेक्षा जास्त डायबिटीस पेशंटची सुद्धा ट्रीटमेंट तुम्ही केली आहे. त्यामुळे आज आम्हाला तुमच्याकडून काही वेगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि आरोग्य मंत्र डिजिटल युगातलं हेल्थ केअर या मालिकेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय खरं तर आपल्या प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा या नव्या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज या मालिकेच्या सुरुवातीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या पेशंटना काय सांगू इच्छिता? ऍक्च्युली ह्या मालिकेचा जो एपिसोड आहे, आपण जो सुरुवात करतो आहोत, त्याच्या मागे खूप मोठा एक उद्देश आहे. कारण की आताच्या स्थितीमध्ये जे काही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा जे काही आज आजार आपल्या समोर येत आहेत, त्यांना बघता लोकांमध्ये आत्ताही त्याच्या बाबतीमध्ये जो योग्य एज्युकेशन म्हटलं किंवा ज्ञान म्हटलं, तो नाही आहे. मी आता एवढ्या वर्षाचा जो माझा एक्सपिरियन्स आहे, मग तो आयुषचा असेल किंवा साऊथ कोरियाचा असेल किंवा माधवबागचा असेल मागच्या 6-7 वर्षाचा, यामध्ये मी जितकेही पेशंट आतापर्यंत अनुभवले आहेत किंवा माझ्यासोबत भेटलेले आहेत, त्या पेशंट्सला भेटताना असं लक्षात आलं की यांच्याकडे आता त्यांना आजाराचं नाव तर माहितीये, पण आजाराच्या बाबतीमधली जी योग्य माहिती आहे किंवा त्याच्या मागचं जे कारण होतं, ते कारणच त्यांना माहिती नाहीये. फक्त एवढंच माहितीये की मला आजार झालेला आहे आणि त्यासाठी मी हे औषध मला दिलेलं आहे डॉक्टरांनी आणि ते मी आता खात आहोत आणि ते औषध दिवसाने दिवस वाढते आहे. पण ते का वाढतंय? औषधाचं प्रमाण का वाढतंय? हे माझ्या हेल्थमध्ये सुधारणा का होते? याची प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत आज. आणि हे एज्युकेशन खूप महत्वाचं आहे, कारण की जर हे एज्युकेशन आज आपल्या स्त्रियांमध्ये किंवा यंग एजचा जो ग्रुप आहे, 20-25 किंवा 30 वर्षात मधला जो ग्रुप आहे, जो आज घरून वर्क करतो आहे किंवा कन्सिस्टंटली बसून वर्क करतो आहे, यांच्यामध्ये जे अवेअरनेस आता जे हवं आहे, ते अवेअरनेस नसल्यामुळे ते खूप कमी वयामध्ये आजारांना फेस करते आहेत आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या घरची पण हिस्ट्री अशी नसते की बाबा त्यांच्या आई वडिलांना कुठेतरी आजार आहे किंवा त्यांच्या आई वडिलांना डायबिटीस होता किंवा आई वडिलांना ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्यांच्यामध्ये नसताना सुद्धा या जनरेशन मध्ये जे येऊन राहिलेले आहे. त्याच प्रकारे मेनोपॉज मधल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या कन्सिस्टंटली वर्किंग मध्ये असतात आणि अर्ली मेनोपॉजला फेस करतायत किंवा अर्ली मेनोपॉज येऊन राहिल्या स्त्रियांमध्ये आणि त्यामध्ये निर्माण होणारे जे आजार आहेत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकच लक्षात आलं की अवेअरनेस किंवा एज्युकेशन हे खूप लॅकिंग आहे आज पण. आज आपण बरेच इंस्टाग्राम, सोशल मीडियाशी कनेक्टेड आहोत आणि बरेच ऍडव्हर्टाइजमेंट बघतो आहोत किंवा बरेच आपले जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा आपण सरासर वापर करतो. त्याच्या मागे वापर करताना सुद्धा ते प्रॉडक्ट कशासाठी वापरायचे, आपल्या शरीरासाठी ते बरोबर आहेत किंवा नाही आहेत. सिंपल आपण जर आपण असे ऍपल सायडर व्हिनेगरचा आपण जर उपयोग जर बघितला, तो प्रत्येकाला सूट होतो असं नाही राहत, कारण की त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असते आणि ज्याच्या शरीरामध्ये ऍसिडिक लेवल ऑलरेडी वाढलेली आहे, असा व्यक्ती जर सेवन करत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये बॉडीमध्ये सुजन दिसते किंवा पायावर सुजन दिसते. या सगळे लक्षणं जे दिसून येतात ते बघता मला असं वाटलं की नक्कीच आपण या आरोग्य मंत्राद्वारे प्रत्येक व्यक्तीला आपण एज्युकेट करू शकतो आणि एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे तो त्या अनुभवातून बरेच लोक त्याच्यातून ज्ञान घेऊ शकतात आणि आपल्या आजाराला नक्कीच बरं करू शकतात.
वा, डॉक्टर विद्या, तुमचं उद्दिष्ट खूपच छान आहे आणि आपण नावही तसंच ठेवलंय की डिजिटल युगातलं हेल्थ केअर. कारण आता डिजिटल युग आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बसून काम करतायत बरेच जण. तासनतास काम करतायत बरेच जण आणि स्ट्रेस जो आहे कामाचा, तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्यामुळे योग्य मार्गदर्शन हे यावेळेला होणं खूप गरजेचं आहे. पण तुमचा अनुभव जो आहे तोही खूप मोठा आहे आणि त्या अनुभवाला पाहता मला काही गोष्टी तुम्हाला नक्की विचारायच्या आहेत. कारण आजच्या मालिकेचा हा पहिला भाग आहे. त्यामुळे या पहिल्या भागात थोडंसं तुमच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. जसं आयुषमध्ये काम करणं ही काही छोटी गोष्ट नाही. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे सगळी कामं चालतात. तर आयुषमधला तुमचा जो अनुभव होता, तो काय होता आणि कसा होता? आयुष डिपार्टमेंटला मी 2013 मध्ये मी जॉइन केलं होतं आणि 2016 पर्यंत मी आयुषला कंटिन्यू काम केलेलं आहे. त्यामध्ये स्त्रियांची जी हेल्थ आहे, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी असेल, प्री प्रेग्नन्सी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी हँडल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर चाइल्डमध्ये मी चाइल्ड हेल्थ केअरमध्ये काम केलेलं आहे. चाइल्डमध्ये अर्ली चाइल्डमध्ये येणारे जे आजार आहेत किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे निर्माण होणारे जे आजार आहेत किंवा कंजेनेटल बर्थ डिफेक्टमध्ये होणारे जे आजार आहेत, त्या बाबतीमध्ये आपण तिथे काम केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे ते कार्य चालतं. अ, खरोखर मुंबई महाराष्ट्राच्या ज्या ज्या काही आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्याद्वारे जे काही कार्य चालतात ते खूप काय म्हणता येईल त्याला आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून ते कार्य करतात. अंगणवाडी सेविकांपासून तर अंगणवाडीचे हं. जी बालकं असतात त्यांच्यापर्यंत ते सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. त्या मातांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. सगळं न्यूट्रिशन पुरवलं जाते आणि त्यांचे जे वेळोवेळी तपासण्या असतील, लसीकरण असेल, त्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. आणि हं. हे करत असताना वेगवेगळ्या पी-एस-सीला व्हिजिट करणं किंवा वेगवेगळ्या अंगणवाड्यांना व्हिजिट करणं, वेगवेगळ्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला व्हिजिट करणं, हे सगळं मी तिथून केलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूरच जो अनुभव मिळाला तो म्हणजे छोट्या-छोट्या बालकांमध्ये येणारे आजार, अर्ली एजमध्ये येणारे आजार आणि हं. त्यामध्ये त्यांच्यासाठी जो त्यांच्या आई-वडिलांना पॅरेंटिंगला जो काही ज्ञान आवश्यक आहे ते देणं हे खूप महत्वाचं होतं तिथे. बरोबर आहे. कारण आयुषने ती खूप मोठी जबाबदारी उचललेली आहे आणि अवेअरनेस खूप छान पद्धतीने खरं तर केला जातो आणि त्यात तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने काम केलत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण जसं आपण म्हणतो ना, की वेगवेगळे अनुभव आपल्या गाठीशी असतील तर आणखीन आपण प्रगल्भ होत जातो. जसं हो. देशातला, भारतातला, महाराष्ट्रातला असा तुमचा अनुभव आहे, तसंच साऊथ कोरियाचाही अनुभव आहे. जवळपास 1.5-2 वर्ष तुम्ही तिकडे होतात. तर तिथली पद्धती काय वाटली आणि त्या दृष्टीने आता आपण इथली सुद्धा जीवनशैली कशी बदलली पाहिजे? तर तिथला अनुभव काय होता नेमका? साउथ कोरियाला जाण्यामागचा एक मोठा उद्देश होता, की साउथ कोरियाला जे माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी तिथे गेले होते. तिथे आम्ही कॅन्सर पेशंटवर मी वर्किंग करत होते आणि कॅन्सर पेशंटमध्ये जो होलिस्टिक अप्रोच होता, तो होलिस्टिक अप्रोच आपण आयुर्वेदातून देत होतो. जसं शिरोधारा असेल किंवा स्नेहस्वेदन असेल, किमोथेरपी नंतर त्यांची इम्युनिटी जी कमी झालेली हं. असते किंवा त्यांना जो त्रास होतो, की अंगाची जळजळ होणं, हेअर लॉस होणं, बरं. या सगळ्या ह्याच्यावर आपण तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण करत होतो. हं. त्याचप्रकारे त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होणारं जे पित्त होतं आफ्टर हं. किमोथेरपी, आफ्टर रेडिओथेरपी त्यामध्ये आपलं जे विरेचन ट्रीटमेंट आहे किंवा बस्ती चिकित्सा आहे, हे कसं काम करतं, हे तिथल्या लोकांना सायन्स बेसिसवर पटवून देऊन त्यांच्यावर आपण उपचार करत आलेलो आहोत तिथे. आत्ताही तिथे काही आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि अ, जे इथून शिकून गेलेले जे डॉक्टर्स आहेत, ते तिथे अजूनही आयुर्वेदाचंच काम करताहेत आणि त्यानंतर जी जर्नी माझी सुरू झाली ती माधवबाग सोबतची होती. कारण की माधवबागमध्ये खूप फास्ट काम होतं, फास्ट एक वर्किंग आहे. इथे हार्ट केअर आणि होलिस्टिक अप्रोच थ्रू कार्डियाक रिहॅब आपण ट्रीटमेंट करून घेतो. मेटाबॉलिक डिसऑर्डरवर काम करायचं होतं. त्यामुळे इंडियाला परत येऊन परत आपल्या जे आयुर्वेद आहे त्याच्यावर एव्हिडन्स बेस्ड जो रिसर्च स्टडी आहे तो करायचा होता. म्हणून तिथून वापस येऊन परत मला इथे स्टार्ट करावं लागलं. वाह! पण आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार तुम्ही कायम ठेवलात. म्हणजे हो, आयुषपासून हो. सुरुवात झाली, ती आता माधवबागपर्यंत हा आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार तुम्ही करताय आणि अनेक माध्यमातनं लोकांपर्यंत तो विषय जातोय. मला असं वाटतं, की पेशंट्स आपले जे बघतायत किंवा जे प्रेक्षक आपला हा कार्यक्रम बघतायत, त्यांना जर घाटकोपर क्लिनिकशी तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, तर नेमका कसा संपर्क साधावा? असा प्रश्न त्यांच्या मनात असेल, तर हा क्लिनिकचा नंबर आपण त्यांच्यासाठी सांगूया. 8530 462255 8530
462255 हा घाटकोपर क्लिनिकचा नंबर आहे. डॉक्टर विद्या बुद्धे सावंत यांच्याशी आपल्याला संपर्क साधता येईल या नंबरवर कॉन्टॅक्ट करून. तर विद्या मॅडम, जसं माधवबागशी जोडला गेलात, तर आयुर्वेदाचा एक मोठा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. तर माधवबागशी तुम्ही कसे जोडले गेलात आणि तिथून मग पुढे घाटकोपर क्लिनिकचा प्रवास कसा सुरू झाला? मी जेव्हा साऊथ कोरियाला होते तेव्हा माधवबाग मधून मला 2-3दा अप्रोच आला, की तुम्ही मॅडम आमच्यासोबत काम करणार का? आणि आपल्याला बरंच अजून वास्ट काम करायचं आहे. तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यातून आपण बराच अवेअरनेस क्रिएट करू शकतो. बऱ्याच आजारांवर आपण काम करू शकतो. जसं न्यूट्रिशन बेस्ड असेल किंवा थायरॉइड असेल, ओबेसिटी असेल, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतील, यावर आपल्याला काम करायचं आहे. तर या अनुषंगाने मी माधवबागशी जोडल्या गेले आणि माधवबागचा पूर्वीचा जो आपण हे बघितलं बॅकग्राऊंड बघितलं तर त्याच्यामध्ये बराच असा टॉपिक्स आहेत किंवा बरेच असे विषय आहेत की जे नॉर्मली आपण आयुर्वेदामध्ये आपण कव्हर अप नाही करत. जसा हार्ट हा विषय आहे, हा वास्ट हा विषय आहे आणि हार्ट सर्जरीच्या व्यतिरिक्त आपण नॉन इन्व्हेसिव्ह जी हार्टची ट्रीटमेंट करून घेतो आहोत त्यामध्ये किंवा डायबिटीज मध्ये आज डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट आपण घेत आहोत करतो आहोत आणि त्याच्या सोबतीला आपण थायरॉइड वर आपण काम करतो आहोत, ओबेसिटीवर काम करतो आहोत. या सगळ्यामध्ये खूप वास्ट अभ्यास लागतो, त्याच्या मागे सायन्स लागतं. कारण प्रत्येक व्यक्तीला हेच माहिती आहे की मला जर ब्लॉकेजेस आहे तर मला सर्जरी करायची आहे, मला हार्ट अटॅक आला तर मला अँजिओप्लास्टी करायची आहे. पण याच्यामध्ये आपल्याला लाईफस्टाईल मॅनेजमेंट, कारण की कोणत्याही अँजिओग्राफी रिपोर्टला आपण जर वाचलं तर सगळ्यात पहिले तिथे लिहिलेलं असतं रिस्क फॅक्टर मॅनेजमेंट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि त्याच्यानंतर सर्जरीचं ऍडवाइस केलं जातं. मग ह्या 2 मुद्द्यांवर कधीही काम केलेलं नसतं आणि रोहित साने सरांचा जो मिशन होता त्याच्यामध्ये म्हणजे जॉईन व्हायला मला खूप आवडलं आणि त्यानुसार जो कार्य सुरू झाला तो आतापर्यंत अजूनही सुरूच आहे आणि इतके पेशंट आपण बरे केलेत आणि एवढे पेशंट आताही बरे होत आहेत हे बघून खूप आनंद वाटतो. खरंच आहे. आणि हृदयरोग आणि डायबिटीस हे दोन्ही, म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग हे दोन्ही आजार असे आहेत ना, की जिथे आपण म्हणतो की तो जर कंट्रोलमध्ये ठेवला विषय तर आयुष्यभर आपण छान राहू शकतो. आणि तेच कुठेतरी माधवबागने शिकवलंय, सांगितलंय. पण माधवबागची ट्रीटमेंट याच्याबद्दल वेगळेपण जे आहे ते तुम्ही कसं सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? माधवबागची ट्रीटमेंट जी आहे ती रिसर्च बेस्ड आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हाच एक त्याचा मोठा पाया आहे की तिथे रिसर्च केलं जातं. आधी रिसर्च केल्याशिवाय पुढे ती ट्रीटमेंट पॉसिबलच नाही केल्या जात. म्हणजे पुढे ती कुठल्याही व्यक्तीला दिल्या जात नाही. ती रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे. कित्येक पेशंटवर आपण खोपोली हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून ती ट्रीटमेंट पुढे आपण आणतो आणि त्यानंतर ते पेशंट पुढे क्लिनिक वाईज ती पेशंटला दिल्या जाते. दुसरं माधवबागमध्ये जी ट्रीटमेंट केली जाते ती फक्त पंचकर्म ट्रीटमेंटवर नाही तर पूर्ण होलिस्टिक अप्रोचने त्याचं डाएट असेल, त्याचा एक्सरसाइज पॅटर्न असेल, त्याचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. कारण की आता जसं मी मुंबईमध्ये आहे, मुंबईची लाईफस्टाईल बघता मुंबईमध्ये प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जातो, रात्री लेट पर्यंत घरी येतो, त्याला फॅमिली टायमिंग नसतं, फार कमी देता येतं किंवा त्याला स्वतःला टाइम देता येत नाही. यावेळेस त्याच्या खाण्याच्या वेळा बरोबर नसतात. तर या सगळ्यामध्ये आपण त्यांना कसं मदत करू शकतो किंवा या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःचं स्वास्थ्य कसं सांभाळायचं असते, या सगळ्या वेनी माधवबाग ट्रीटमेंट केली जाते. आणि माधवबागचं मग त्याच्यासाठी जो डाएट किट दिला जातो तो खूप इझिली त्यांना फॉलो करायला मिळतं की चला आपल्याला फक्त चार्ट वाचून आपल्याला ते रोज बनवावं लागेल आणि काहीतरी विचार करून बनवावं लागेल असं काहीही नसतं. त्याच्यामध्ये इझी वे रेडी पॅकेट असतात. रेडी पॅकेट्स असतात. कुकिंगचा हॅबिट आणि खाण्याची जी हॅबिट असते, कारण बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या वेळी भूक लागते. जसं ऑफिस सुटलं की लगेच आपल्याला असं वाटतं की घरी जाताना काहीतरी खाऊन घ्यावं. मग यावेळेस आपल्याकडे काहीतरी जर हेल्थ वाईज आपल्याकडे चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला ते आपल्या हेल्थला चांगलं देऊन जातं. परंतु जर आपण तेच जर फास्ट फूड खाल्लं किंवा स्ट्रीट फूड खाल्लं तर त्याचा काहीतरी हेल्थवर नक्कीच त्याचा दिवसेंदिवस खाल्ल्यामुळे होणारा परिणाम जो आहे तो काही वर्षानंतर आपल्याला दिसून येतो. तर इथे तुम्हाला डाएट महत्वाचं आहे. त्यानंतर माधवबागचा MIV पल्स ॲप आहे, ज्याच्याद्वारे आपण एक्सरसाइजचे सेशन्स असतील किंवा पेशंट मॉनिटरिंग असेल हे आपल्याला तिथे करता येतं. पेशंटला बरेचदा असं असतं की मी माझी शुगर आता जर तपासली तर मी 3 महिन्यानंतर तपासू का? तर तसं नसतं. आपण जे ट्रीटमेंट घेतो त्याचा आपण करत असलेल्या कार्यानुसार एव्हरीडे त्याचा आपण जर क्रॉस चेक करून घेतलं तर नक्कीच त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतं की आपले ट्रीटमेंट बरोबर होत आहे किंवा नाही होत आहे. आपण जे आहार घेतो, आपण जे डाएट घेतो ते प्रॉपरली घेत आहोत की नाही घेत आहोत हे तिथे आपल्याला माहिती पडतं. त्यामुळे तो MIV पल्स ॲप लॉकडाऊन मध्ये जो लॉन्च झाला त्याच्यानंतर
आजही लोक खूप चांगल्या प्रकारे घेत आहेत आणि त्याच्यातून येणारे एक्सरसाइजचे सेशन्स असतील किंवा योगाचे सेशन्स असतील ते खूप छान प्रकारे ते आपल्या घरी बसूनच ते करू शकतात. खरं खरं. आणि माधवबागच्या या प्रत्येक पद्धतीमध्ये एक सूत्र आहे आणि पेशंटना बरं करणं हा त्याच्या मागचा अगदी पूर्ण उद्देश आहे. आपण पाहत असाल प्रेक्षकांना मला सांगायचंय की आपल्याकडे जो स्क्रोल आहे त्या स्क्रोलमध्ये डॉक्टर विद्या बुद्धे यांचं जे घाटकोपरचं क्लिनिक आहे त्या क्लिनिकचा पत्ता सुद्धा आपल्याला दिलेला आहे. नवदुर्गा अपार्टमेंट, पहिला मजला, ओगंदाबाई लेन, महात्मा गांधी रोड, हॉटेल पूजाच्या मागे आणि घाटकोपर पूर्व इथे आहे. संपर्क पुन्हा एकदा सांगते 8530462255 8530462255. डॉक्टर विद्या, आपण आता जे म्हणतोय की हे डिजिटल युगातलं हेल्थ केअर आहे. आता सध्या जे जे आजार होत आहेत त्या आजारांकडे पाहता जर ही जी मालिका आपण करतोय आरोग्य मंत्राची त्या मालिकेमध्ये आम्हाला नेमका कोणत्या विषयावर ऐकायला मिळणार किंवा कोणकोणते विषय किंवा कोणकोणते आजार यांची माहिती आम्हाला मिळणार आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. नक्कीच हे सांगायला खूप आवडेल मला की आता आपण जे डिजिटल युगातील हेल्थ केअर आपण जे चालू करतो या मालिकेमध्ये असे विषय आहेत जे विषय खरोखर आज प्रत्येकाच्या जीवनातले आहेत. जसं साधं एक दोन एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमचं मेटाबॉलिझम, तुमचं चयापचय क्रिया हे खूप कॉमन विषय आहे. प्रत्येकाला ऍसिडिटी असते, गॅस असते आणि त्यामध्ये आपण प्रत्येकाला असं विचारतो की मी एक गोळी खाऊन घेतो किंवा मी एखादा चूर्ण खाऊन घेतो आणि माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण याच्या मागे काय सायन्स आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदातून आपण काय चांगलं करू शकतो ज्यामुळे पुढे याच्यातूनच होणारे पुढे जे आजार आहेत ते आपण थांबवू शकतो हे नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये होणारे जे आजार असतात जसं सिंपल सांगायचं झालं तर स्त्रियांमध्ये युटीआय इन्फेक्शन खूप अर्ली होतात किंवा पावसाळ्यामध्ये युटीआय इन्फेक्शन बऱ्याच स्त्रियांमध्ये पाहायला मिळतात. मेनोपॉज नंतर होणाऱ्या स्त्रियांमध्ये जे ब्लड प्रेशर, डायबेटीस किंवा ओबेसिटीचे लक्षणं दिसतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसतं, ओबेसिटी दिसतं, हे सगळे विषय आपण या आरोग्य मंत्राद्वारे घेणार आहोत. त्याचप्रकारे जे कुठल्या प्रकारचं डाएट घ्यायचं आहे, साधं आपल्याला कुठलं पेन असेल तर कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज करायचे आहेत हे सुद्धा कुठल्या तरी गायडन्सचे जर लोकांनी जर फॉलो केले तर नक्कीच त्याचा बेनिफिट त्यांना होणार आहे. बरोबर. ओबेसिटी सारखा विषय आहे किंवा जसं तुम्ही म्हणलात की ऍसिडिटी आहे, वारंवार सर्दी होणं आहे किंवा डोकेदुखी आहे, या सगळ्याचा संबंध कुठेतरी त्या वेगवेगळ्या आजारांशी असू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा विचार जर आपण लोकांना दिला की नेमकं आपण केव्हा डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि केव्हा आपण आपल्या घरगुती उपाय केला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या आरोग्य मंत्राच्या आपल्या मालिकेमध्ये मिळणार आहे. डॉक्टर विद्या, आजच्या पुरतं इथेच थांबूया आणि डिजिटल युगातलं हे जे हेल्थ केअर आहे ते नेमकं आपण कसं करायचं, आपली काळजी नेमकी आपण कशी घ्यायची याविषयी पुढच्या भागातनं आपण तुमच्याकडनं नक्की ऐकूया. पण जाता जाता पुन्हा एकदा आपला संपर्क क्रमांक जो आहे तोही मी सांगते. माधवबाग घाटकोपर क्लिनिकचा हा संपर्क आहे 8530462255 8530462255 या नंबरवर आपण संपर्क साधा आणि डॉक्टर विद्या बुद्धे सावंत यांच्याशी जरूर संपर्क साधा. तुमच्या आजारपणावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपाय डॉक्टर विद्या यांच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे. डॉक्टर विद्या, खूप खूप धन्यवाद आणि ही मालिका आपण लोकांपर्यंत पोहोचवत राहूया. धन्यवाद. थँक्यू.